ನಂಬರ್ 22 ಕೆ.ಎಸ್.ಗೌಡ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 58 ಇವರು ರಜೆ ಮಂಜೂರು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ಅತಿವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಾವು ನೋವು ಆಗಿದ್ದು ಜನರಿಗೆ ಸಂತಾಪ ಸೂಚಿಸುತ್ತೇವೆ. 2 ನಿಮಿಷ ಮೌನ ಆಚರಣೆ ಮಾಡೋದು ಅಂತ. ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷ ನಾಯಕರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ಸೋಹೇಲ್ ಸಂಗೊಳ್ಳಿ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. नमस्कार। तमाम मेरे साथी, मेयर मैडम, मेयर सर, डिप्टी मेयर मैडम, कमिश्नर मैडम, एमएलए सर, सभी को नमस्कार। पहले तो मैं मेरे पार्टी को शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने मेरे अपोजिशन लीडर बनाया और साथ ही साथ हमारे माननीय मिनिस्टर साहब सतीश अन्ना जारकिहोली साहब का, रिस्पेक्टेड एमएलए सर साहब का, आसिफ राजू सेठ साहब का और तमाम मेरे साथी कारपोरेट्स का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। थैंक यू। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾಗಿ ಶ್ರೀ ಸೋಹೇಲ್ ಸಂಗೊಳ್ಳಿ ಅವರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಈ ಹಿಂದೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದಂತ ಧೋನಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ, ಮುಜಾಮಿಲ್ ಧೋನಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. महापुर सर, पिछले 3 महापुर यहाँ पे मुझे एज अपोजिशन लीडर काम करने का मौका मिला। जैसे हमारे पूरे कारपोरेटर्स, अपोजिशन कारपोरेटर्स और रूलिंग के भी कारपोरेटर्स और हमारे एमएलए राजू सेठ साहब और अबू भट्टी साहब, सब लोगों के सपोर्ट से और हमारे जिला मंत्री सतीश अन्ना जारकिहोली साहब और लक्ष्मी मिनिस्टर मैडम, उनका भी मैं शुक्रिया अदा करता हूं। और पिछले जैसा मैंने कहा कि 3 महापुर काम करने का बहुत अच्छा मौका मिला और सबका आपका सपोर्ट रहा। और अपोजिशन लीडर का मतलब अगर कोई भी हमें लगता है कि वहाँ अपने रूलिंग की तरफ से कोई भी अगर गलती या दिखती है तो उसको उठाना पड़ता है। अगर ये 3 साल में अगर मेरे हाथ से अगर जाने से अगर कोई भी मिस्टेक या भूल चूक हुए रहेंगे तो उसके लिए मैं सॉरी बोलता हूँ। काफी अच्छा लगता है। विविध परिषद सभೆ ದಿನಾಂಕ 17/8 पूज्य महापौर साहेब, आजच्या बैठकीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी एक मिनिट, आजच्या बैठकीचं कामकाज सुरू होण्यापूर्वी जे काही दिवस कार्मिकांनी जे सुरू केलेलं आहे त्या बाबतीत मला 2 मिनिटं बोलायचं आहे. या गेल्या दशकापासून महापौर साहेब तुमचं परमिशन घेतलेलं आहे, महापौर साहेब तुमची तुम्ही परमिशन घेतलेलं आहे. 2 मिनिटं मी ऐकून घ्या. कार्मिकांना जे सुरू केलेलं आहे एवढे दिवस किती वर्षापासून सुरू केलेलं आहे आणि आता सध्यापर्यंत चालू आहे. महापौर साहेब परमिशन घेतलेलं आहे.
मायनॉरिटी ऍक्ट ऑर्डर कॉपी आहे, मायनॉरिटी कॉपीची ऑर्डर कॉपी आहे, ऍक्टची ऑर्डर कॉपी आहे, उल्लंघन करत आहे. मायनॉरिटी ऍक्ट ऑर्डर कॉपी आहे काय यासाठी गेले कित्येक दिवस मराठीमध्ये द्यायला जायचं नाही. या मायनॉरिटी ऍक्टची ऑर्डर कॉपी आहे. ऑर्डर कॉपीप्रमाणे आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. महापौर साहेब, आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. आमचा आणि आपण मराठी भाषिक आहे, आपण एक फक्त मराठी भाषिक आणि या मायनॉरिटीचा ऍक्ट कॉपी आहे. महापौर साहेब, मायनॉरिटीचा आहे ना, हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे, हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे. हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे, हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे. महापौर साहेब, इथं हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे. त्या कॉपीवरती उल्लंघन करत आहे आणि आत्ताच त्या समीकरणाला आम्हाला कागदामधीला निघत नाही आहे. पहिले साहेब, आम्ही काय नवीन मागितलं महापौर साहेब, आम्ही काय नवीन मागितलं साहेब, आम्हाला जे पहिले आम्हाला पाहिजे आणि त्याप्रमाणे मायनॉरिटी ऍक्टचा ऑर्डर कॉपी हायकोर्टचा ऑर्डर कॉपी आहे. आम्हाला त्याप्रमाणे आमच्या भाषेत आम्हाला मिळलं पाहिजे. आणि तुम्ही प्रथम तुम्ही एक मराठी भाषिक आहात, आम्हाला मराठी भाषेमध्ये मिळत जसा पहिला त्याप्रमाणे ते आम्ही कराडी भाषेच्या विरोधात नाही आहे. आम्ही कराडी भाषा आहे, आम्हाला आमच्या भाषेत पाहिजे. आणि तुम्ही 2-3चा ठराव झालाय, महानगरपालिकेचा ठराव झालाय, हे ऐकत ऑर्डर कॉपी आहे. ನೋಡ್ರಿ ಕೇಳ್ರಿಲ್ಲ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ಪೂಜ್ಯ ಮಹಾಪೌರ್ರ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ಮಾತಾಡ್ಲಿ ಅಲ್ಲ ವಿಷಯ ನೀವು ಅಲಾವ್ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತಾಡ್ರಿ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ಮಾತಾಡ್ರಿ ಮತ್ತು ವಿಷಯ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಇದ್ದಾಗ ಮಾತಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಐದು ನಿಮಿಷ ಮುಂದೆ 5 ನಿಮಿಷ ಮುಂದೆ मराठी आम्हाला विरोध करता साहेब काय झालं आम्ही बहिष्कारात घातलेला सभागृहाचा मी त्याग केलाय. आम्ही काय नवीन मागितलेलं नाही आहे. ज्या महानगरपालिकेमध्ये आता एक महिनाभर जे कारणीकरण सुरू केलं आहे, आम्ही कारणीच्या विरोधात नाही आहे. प्रथम तुम्हाला सांगालोय
ज्याप्रमाणे आम्हाला पहिल्यापासून जे मराठी भाषिक आम्हाला परिपत्र देत होते त्याचप्रमाणे आम्हाला परिपत्र पाहिजे. तुम्ही कांडीकरण चालू करा, आम्हाला त्यामध्ये आक्षेप नाही. आम्ही तुम्ही मराठी का ठेवला, आम्ही काय नवीन मागालो काय? पहिल्यापासून तुम्ही देतो नाही आम्हाला, त्याप्रमाणे मराठी आम्हाला कॉपी मिळली पाहिजे. मराठी चालत आलंय ते आता वगळू नाही की नाही. आणि हायकोर्टचे ऑर्डर बी फॉलो करत नाही. हायकोर्टचे ऑर्डर मायनॉरिटी ऍक्टची कॉपी आहे, सर्व पहिले मराठी त्यांनी द्यायला पाहिजे स्पष्ट सांगितले. मग काय यांनी डवलाले तर जे मराठी भाषिकाच्या मतावर निवडून येतात आणि मोठं मोठं सांगतात मराठी महापौर केलं, पण मराठी भाषेला विरोध का? हा माझा प्रश्न आहे स्थानिक आमदारांना. पण एक मराठी भाषिक आहेत इथं, इतर अजून किती तर आमचे मराठीचे भाषिक आहेत त्यांनी पण विरोध कराल. हे कौन्सिलमध्ये पास झाले असताना काय देतात? पण ठराव आहे दिलेला की कौन्सिल ठराव झालेला आहे आणि साधारण आता या 3 वर्षामध्ये आम्ही निवडून त्या टाइमला कंटिन्यू ठराव केलेला आहे परिपत्रक द्यायचं म्हणून, आणि मागच्या कौन्सिलमध्ये पण ठराव झालेला आहे ओल्ड एजमध्ये. आणि आम्ही काय नवीन मागणी केली ना, ज्या पहिला जे देत होतो आम्हाला द्या. किती कौन्सिलमध्ये ठरवलेले ते? हे कमीत कमी 7 ते 8 ठराव झालेला आहे पास. आमचं म्हणणं काय, आम्हाला आमच्या पत्रिका आम्हाला द्या मराठीमध्ये. तुम्ही मराठीमध्ये घेता की नाही? हा मराठी महापौर तुम्ही विरोध की महापौर केलं म्हणून मग मराठी भाषेला तुम्हाला विरोध का? आता देखील मराठी नगरसेवक आहेत ते मराठी मतात निवडून ते मुख्य येतं त्यांना नाही ना. आम्हाला मराठी अस्मितेसाठी आम्ही मराठी अस्मिते मी जागेत होणार आणि आम्हाला मराठी जोपर्यंत मिळत आम्हाला विकास मोठा आणि विकास आम्हाला आपली भाषा पण पाहिजे आम्हाला. आपल्याला माहिती आहे मराठी भाषा प्रमाणे चालते. हे आत्ताच काय तर मागच्या महिन्यात ऑर्डर आलेली ती महापौरांना सांगितलेली आहे काय नाही आम्हाला माहिती नाही. सभागृहामध्ये विश्वासात घेतले तेही माहिती नाही. यांनी जे कांडीकरण चालू आहेत आम्हाला कांडीचा विरोध नाही. प्रथम मीडियानंतर सांगतो कन्नड आम्हाला विरोध नाही, परंतु ज्याप्रमाणे आम्ही मराठी भाषेत जे पहिला परिपत्रक देत होते त्याप्रमाणे आम्हाला चालत आलंय त्याप्रमाणेच आम्ही मागितलेलं आहे. आणि 2004 ला हायकोर्टची ऑर्डर झाली त्याप्रमाणे साहेब तुम्ही आता या विरोधी पक्षामध्ये आमदार आहेत, सरकारच्या वतीनं तुम्ही आमदार आहेत, तुम्ही हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शन आणा. इथं पण मराठी भाषिक आहेत, कारण मराठी भाषेवरती निवडून प्रतिनिधीकडे बेंगळूरला जातात. त्यासाठी आम्ही काय तुमचं कांडीकरण काय असेल ते करा, आम्हाला त्याला विरोध नाही. आम्हाला आमची भाषा पत्रकात देत होते आत्ताच का आम्ही कन्नड मराठी गोविंद जण इथं राहतो त्याच्यात आक्षेप नको. पूर्वी कसं चालत आले तशीच आमची मागणी आहे. त्याप्रमाणे आता ह्या वर्षातच त्यांनी मराठी पत्रपत्रिका दिनात ह्याच्यापूर्वी उपमहापौर महापौरच्या गाडीवर पण महापौर मराठीत लिहत होते. ते पण ह्यांच्या कायद्यानुसार आहे की नाही ते काढता पण येत नाही. पूर्ण भारतात आहे की नाही ते गाड्यावरचं सगळं पूर्ण हे असतं ESC प्लेट नंबर प्लेट आहे की नाही ते जारी केले. ते पण बघा त्यावेळेचे हे 2011ची फक्त एक ट्रायल कॉपी दिलेली आहे. किती सुंदर अक्षरामध्ये मराठीमध्ये कॉपी दिलेली आहे. एक आम्ही नवीन मागिना त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला आम्हाला सहकार्य केला. त्या पद्धतीनं बाकीचे आमचे उद्योगाचे नगरसेवक पण सहकार्य केले.
आता काही लोकांना कन्नड येतं नाही, अजेंडा कॉपी वाचून त्यांनी काय इथं स्टडी करणार आहे. आणि आम्ही काय नवीन मागे ना, हे पहिला जे देत होते त्याप्रमाणे आम्हाला आमच्या हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्हाला हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही कॉन्सिलला असा गोंधळ राहणार. आता तुम्ही काय रुलींग देतात ते बघूया. आणि हे बघा कॉपी आहे, फक्त तुम्हाला एक्झाम्पल दिले 2011ची. 1851 पासून आमची महानगरपालिका तेव्हापासून मराठी इथं चालू केलेलं आहे. आम्ही काय नवीन मागे फक्त एक्झाम्पल किती सुंदर अक्षरामध्ये त्यांनी दिलेत बघा अजेंडा कॉपी. बेळगावात महानगरपालिकेचं अगोदरपासून फेसिलिटी आहे. हो झाले जरुरी पाच झाले याच्या अगोदर. आणि याच्या अगोदर समितीची सत्ता होती, आम्ही कधी कन्नडला विरोध केला नाही. विरोध झाला नाही आमचा. समितीचे महापौर किती झाले महानगरपालिकेत, कधी कन्नडला विरोध केले काय? आम्हाला तेव्हा करायला आलंच नाही की आमच्या हातामध्ये कौन्सिल होती. तुम्ही ह्याच वेळेला काय असं करता?